जय श्रीराम. जामनेरचा चिंतामणी एक विशेष विचारधारेशी आणि जामनेरसह पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारतभरात एक नवीन विचार उतरवण्यासाठी हे मंडळ उभारण्यात आलं. भारतामध्ये किंवा हिंदुस्थानामध्ये जे काही नवीन संकट येत आहे त्या संकटाशी आपले तरुणी हे या भारतासाठी कसे एक प्रभावी ठरू शकतात, यांना कशी एक प्रेरणा मिळू शकते, यासाठी हे आमचं जामनेरचा चिंतामणी ग्रुप कार्यरत करत आहे. त्यामध्ये स्त्रीरक्षा, लव्ह जिहाद, बलात्कार या विषयावर जनजागृती करून हिंदुस्थानात महिलांचा आदर सन्मान वाढला पाहिजे, यासाठी आमच्या मंडळाचे जे काही सर्व सदस्य आहे, जे काही कार्यकर्ते त्यावर काम करतात. वर्षभर मुख्य जनावरांची सेवा, गोरक्षा अशा विशेष कार्यक्रमात आणि रक्तदान शिबिर असे भले मोठे कार्यक्रम घेऊन समाजात एक नवीन आदर्श निर्माण करत आहे. आपल्या जामनेर शहरात कुठेही कोणाला काही गरज पडली, रक्ताची गरज असेल, तिच्यामध्ये ॲम्ब्युलन्सची गरज असेल, अशा विशेष काही सुविधा हा जामनेरच्या चिंतामणी ग्रुपमार्फत या सर्व कार्यकर्ते करत असतात. यावर्षी आमच्या मंडळाने आमच्या जो काही आमचा एक परिवार आहे त्या परिवाराने लव्ह जिहाद असो, गोरक्षा असो, त्यानंतर बांगलादेशावर जे काही नरसंहार झाला हिंदूंचा, त्या नरसंहारावर आम्ही विशेष जनजागृती केली. महिलांचा जो आदर सन्मान या देशात कुठेतरी एक अवस्थानावर होता, तो कुठेतरी आपल्या हिंदू समाजाला विसर पडला आहे. तो परत आम्ही आपल्या हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी आमच्या मंडळामार्फत ते जनजागृती करत आहोत. पुढच्या वर्षी कसे दिखावा करणार तुम्ही, म्हणजे काय डेकोरेशन राहणार? पुढच्या वर्षी आपल्या हिंदूंवर जे काही नवीन संकट येत आहे, जसं लव्ह जिहाद, लँड जिहाद, बिझनेस जिहाद, जसं आपल्या सभोवताली जे काही आपले इस्लाम राष्ट्र आहे की जे आपल्या हिंदूंवर जसे काहीतरी एक अत्याचार करत आहे. विशेष म्हणजे आज बांगलादेशावर आपल्या मायाबहिणींवर जे काही बलात्काराचे जे अत्याचार झाले, तुम्हीच एक विचार करा, बांगलादेशच्या आईबहिणींवर जेव्हा बलात्कार झाले त्यावेळेस त्या आईबहिणींकडे निदान भारत नावाचा देश होता शरण येण्यासाठी, पण जर आपल्या हिंदुस्थानावर आली तर आपल्या आईबहिणी नेमकं कोणत्या देशाकडे शरण मागणार आहे? हा प्रश्न येणाऱ्या पुढच्या वर्षात आम्ही पूर्ण अखंड हिंदुस्थानाला विचारणार आहोत. कारण की सभोवताली पाकिस्तान, बांगलादेश, चीन, नेपाळ, श्रीलंकासारखे देश आहे, त्यातले निम्न देश आपल्या वाटणीवर उठले आले, आपल्यावर संकट म्हणून उभे आहे. का अशा परिस्थितीत आपल्या बहिणींचं रक्षण कोण करणार? हा प्रश्न आम्ही ह्या हिंदू समाजाला विचारणार आहोत. पुढच्या वर्षीचं अजून जास्तीत जास्त आम्ही आमच्या हिंदू समाजाच्या मनात हिंदूंबद्दल, हिंदू संस्कृतीबद्दल, हिंदुस्थानाबद्दल अजून जास्त आदर किंवा आपल्या संस्कृतीबद्दल जनजागृती कशी करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.